8. पपई आपल्या त्वचेसाठी उपयुक्त असते. पपई हे त्वचेच्या नुकसानीपासून संरक्षण करते. पपईत असणाऱ्या व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीन ह्या घटकांमुळे त्वचेचे संरक्षण होते. यामुळे त्वचेला सुरकुत्या पडण्यापासून बचाव होतो. तसेच यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत होते. कांजण्यांचे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय. 1. कांजण्यांचे डाग जाण्यासाठी त्वचेला कोरफडीचा गर लावावा. कोरफडमुळे त्वचेच्या अनेक तक्रारी कमी होतात. ताजा कोरफडीचा गर त्वचेवर घासल्याने कांजण्यांचे डाग लवकर जाण्यास मदत होते. 2. हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. पपई खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहिल्याने हृदयविकार, पक्षाघात अशा गंभीर आजारांचा धोका यामुळे कमी होतो. पपईतील लाइकोपीन अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि फायटोकेमिकल्स हे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. याशिवाय पपईमध्ये पोटॅशियमही मुबलक असते. पोटॅशियममुळे ब्लड प्रेशर आटोक्यात राहते. ब्लड प्रेशर व वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहत असल्याने पपई खाणे हे हृदयासाठी चांगले असते. 3. मधुमेहींसाठी उत्तम असते. पपईमध्ये फायबर असते. त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेही रुग्ण सुद्धा आपल्या आहारात काही प्रमाणात पपईचा समावेश करू शकतात. 7. किवी. किवीमध्ये पोटॅशियम, फायबर्स, व्हिटॅमिन सी व महत्त्वाची अँटीऑक्सिडंट्स असतात. यात कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. ब्लड शुगर आटोक्यात ठेवण्यासाठी किवी फळ उपयुक्त असते. हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा किवी फळ उपयुक्त असते. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी किवी हे फळ जरूर खावे. 8. बेरी. मधुमेह रुग्ण हे ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी या प्रकारची फळे खाऊ शकतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर अशा घटकांनी समृद्ध असतात. त्यामुळे बेरी ही मधुमेहात सुपरफूड मानली जातात. त्यामुळे मधुमेह असल्यास आपण बेरी खाऊ शकता. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वाचे असते. त्यामुळे व्हिटॅमिन सी असणारी आवळा, संत्री, लिंबू, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे खावीत. हेल्दी फॅट्स म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड यासारखी पोषक तत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गरजेची असतात. यासाठी अक्रोड, काजू, बदाम यांसारखे ड्राय फ्रूट्स म्हणजे सुकामेवा खाण्यात असावेत.